पूर्व उच्चारित देवांग्रह गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्य तिथौ ब्राह्मण द्वारा ग्रंथ पूजनेन कृते हरी ओम ग्रंथावर महाराजांवर आमच्या दोघांवर ओम आणो भद्राः ग्रदवो दन्तपशुवादो देवानो लतादाता मितव्रेदे तातन्नपरायो रक्षेतारो देवेधि ओम येभ्यं भगं मित्रामदेतिं नक्षातन्नो पादो वायो उपादो भेगाजं धन्माता प्रदे स्वस्तेनो बृहस्पतिर्दधातु बृहस्पतिर्देवा भद्रं पश्ये समर्थ सद्गुरु चिंतामणि महाराज की जय। परम पूज्य श्री छन्नुभाई महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। या शुभ्रवस्त्रामृता या वेदावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा। दूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्गुरुदाय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। आनंद महाराज की जय। समर्थ सद्गुरु चिंतामणि महाराज की जय। परम पूज्य श्री छन्नुभाई महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आनंद रघुनाथ स्वामी महाराज की जय। नारायण भगवान की जय। नारायण भगवान की जय। भगवान की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरीच्या पुण्य पावन अंबाजोगाई नगरीमध्ये प्रथमच संगीतमय श्री गुरुचरित्र कथा आज आयोजित केली आहे। श्री बाबूराव विश्वनाथ बाबुळगावकर यांच्या सदनामध्ये आज हा कृपेमुळे हा जो गुरुचरित्राचा योग हा खरंच आनंद येत आहे। आनंद द्विगुणित करण्यात आहे। श्रीश्राव्य भजन व कीर्तन संगीतमय करणार आहे ते सद्गुरु श्री गंगाधर कुलकर्णी बाळू महाराज नावेकर यांचं आज जे आपण गुरुचरित्र पारायण इतर ठिकाणी ते त्यांचे भरपूर झालेले आहेत पारायण आज आपल्या अंबाजोगाईमध्ये बाबुळगावकर यांच्या ग्रही सदनामध्ये जो आज आपल्याला श्रवणासाठी योग आलेला आहे त्यासाठी आपले खरंच भाग्य आहे थोर। गुरुच्या आशीर्वादाशिवाय हा कार्यक्रम होत नाही। आणि एक मुख्य आमचे बाबू काका यांना जे आशीर्वाद आहेत आई वडिलांचे पूर्वजांचे त्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत बरं का। आज पूर्वपार त्यांच्या जसं मी ह्या घरात आले तसं पाहते
बाबू काका हे भाविक असून आता तब्येत सध्या साथ देत नाही, तरी पण त्यांची जिद्द ही खरंच मानावी. त्यांनी या भागवताचे कथन पण भरपूर झाले, श्रवण झाले सगळ्याला, त्याचा सुद्धा सगळ्याला सहभाग श्रवणाचा मिळाला, आनंद सगळ्यांनी विघ्नित केला आहे. तसंच आजचं हे गुरुचरित्र बाळू महाराज नार्वेकर ह्यांच्या वाणीतून, श्राव्य वाणीतून तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तरी आपण त्यांचे धन्यवाद मानायला काही हरकत नाही. आता सुरू झाल्यानंतर ती महाराजांना आपण धन्यवाद मानायचे नसतात. सकलमती प्रकाशो म्हणे निवृत्तिदासो अवधारी अभिनव वाग्विलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी शारदा विश्वमोहिनी मधुदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पूर म्हणून विशेष जाणते नो गुरु भजजे तेणे कृतकार्य होईजे नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमोदा विलासया चंदनाते कायसई चर्चावे अमृताते केवते रांधावे गगनावरी उपभावे घडे कैसे श्री गुरुचे महिमान आकळिकाते असे साधन हे जाणून नमन निवांत केले नमन निवांत केले नमन निवांत केले नमन निवांत केले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ
श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ गुरुदेव इथं आणि दत्त इथं. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. 7 दिवस लक्षात ठेवायचं बरं. गुरुदेव म्हणताना आकाशाकडे हात करायचे आणि दत्त म्हणताना आपल्या हृदयाशी नमस्कार करायचा. जमल ना? सोपं आहे ना? अवघड नाही ना काही? जय करुणा घन निज जन जीवन अनसुयानंदन पाहि जनार्दन. जय करुणा निज जन जीवन अनसुयानंदन पाहि जनार्दन. जय करुणा निज अपराधे उपराधी दृष्टी निज अपराधे उपराधी दृष्टी होऊनी पोटी भयधरी कामन. जय करुणा तू करुणा कर
सही आहे, पण आपल्या मनामध्ये एक कल्पना असते की कथाकार कथा सांगतो, आपण ऐकू, आपण त्याच्यामध्ये काही फार करायचं नाही, फार करायचंही नाही, फक्त भजन करायचं. ऐका, भजन हे भगवंताचं भोजन आहे. आलं का लक्षात? पक्क लक्षात ठेवा, भजन हे भगवंताचं काय आहे? भोजन केल्यावर आपलं काय होतं? तसं भगवंताचं पोट कशानं भरतं? भजनानंच भरतं, दुसऱ्या कशानंही भरत नाही. भक्ती विना वशनो है, वीण्याने वा मृदंगनादाने. म्हणून सोपं भजन आहे, सगळ्यांच्या म्हणण्यातलं आहे. मी पुढे म्हणतो, खरं सांगू का, देव तृप्त होतो भजनानं, कथाकाराच्या कथेनं नाही. बरं, कथाकाराची कथा भजनाचं प्रेम वाढवण्यासाठी आहे, परंतु परमात्म्याची तृप्ती ही माझ्या मुखातून, ऐका, हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी, पण हरी उच्चारणी आपल्या वाणीनं त्याचा उच्चार केला तर. नाही म्हणजे तुमचं तुम्ही म्हणा, आम्ही मनातल्या मनात म्हणतो, ह्याला एकदा मनातल्या मनात जेवायला वाढावं. जे कोणी असं म्हणतात ना, नाही तुम्ही मोठ्यानं भजन म्हणा, आम्ही मनातल्या मनात म्हणतो, बरं का, त्याला मनातल्या मनातच जेवायला वाढायचं. हा, ही बासुंदी घ्या, अहो कुठे? नाही, मनातल्या मनात. मनातल्या बासुंदीला जशी तृप्ती होणार नाही, तसा भगवंताच्या नावाचा उच्चार केल्यावर भगवंताला तृप्त होईल, परमात्मा आनंदी होईल, भगवंताला आनंद मिळावा हा हेतू आहे. मी कोणी शहाणपणा सांगणार आहे आणि तुम्हाला काही कळत नाही म्हणून तुम्ही आला आहात, या भ्रमामध्ये मी राहत नाही, तुम्ही राहू नका. तुम्हाला खूप कळतं, तुम्हाला खूप समजतं. तुमच्या सोबतीनं परमात्म्याला तृप्त करण्याचा आनंद घ्यावा, या हेतून मी आपल्या पायापाशी आलेलो आहे. म्हणून दत्ता दिगंबराया हो, सावळ्या मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो, सावळ्या मला भेट द्या हो. सावळ्या मला भेट द्या हो, सावळ्या मला भेट द्या हो. दयाळा मला भेट द्या हो, स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो, सावळ्या मला भेट द्या हो. हरे हरे. दत्ता दिगंबराया हो, सावळ्या मला भेट द्या हो. सावळ्या मला भेट द्या हो, दयाळा मला भेट द्या हो, स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो, दयाळा मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो, सावळ्या मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो, सावळ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनंत अनंत ऐश्वर्यानं नटलेली सजलेली माता योगेश्वरी भगवती, जिच्या दैदिप्यमान तेजस्वी आणि कल्याणदायी श्री विग्रहाचं वसतिस्थान असलेल्या या अंबाई नगरीमध्ये
कुलस्वामिनी कुलदेवता माता भगवती योगेश्वरीला आपण जिथं बसलो आहोत तिथून दोन्ही हात जोडून नमस्कार करू. सद्गुरु रूपी परमात्मा जो आपलं कल्याण करण्यासाठी आपल्या कृपामृताचा वर्षाव अखंड करीत असतो, त्या सद्गुरूच्या दिव्य कृपेला, वात्सल्ययुक्त करुणामयी कृपेला, त्या कृपेच्या अखंड वाहणाऱ्या निर्मळ निर्झऱ्याला आपण दोन्ही हात जोडून प्रणाम करू, नमस्कार करू. कथा वक्ता आणि कथा श्रोता आणि इथं उपस्थित सर्वांनी आपापल्या कुलदेवतेचं स्मरण करून कुलदेवतेला आपण नमस्कार करू. आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाचं स्मरण करू. कारण परमेश्वराची ही अलौकिक सृष्टी त्यांनी आपल्याला दाखवली. म्हणून ज्यांना आई वडील आहेत आज देहरूपानं, त्यांच्यासारखं भाग्यवान कोणी नाही. आणि काळाच्या ओघात, काळाच्या नियमानं ज्यांचं दैहिक अस्तित्व जरी या भूतलावर नसलं तरी त्यांच्या आशीर्वादाचं अमरत्व हे चिरंतन आहे. त्या चिरंतन आशीर्वाद वृक्षाच्या तळाशी बसून आपण या धर्मकार्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करू, चर्चा करू. श्री गुरुचरित्र हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय ग्रंथ आहे. श्रीमद भागवत संस्कृत मध्ये आहे. शिव महापुराण, दुर्गा सप्तशती, देवी भागवत इत्यादी पुराण ग्रंथ हे संस्कृत मध्ये आहेत. मात्र श्री गुरुचरित्र हा प्राकृत मराठी भाषेमध्ये ग्रंथ आहे. बरं का? नाही, खुर्च्या तर आणतीलच, पण खुर्चीचा महिमा फार अपरंपार आहे. हा प्राकृत ग्रंथ मी आपल्याला सर्वांना मुद्दाम दाखवतो. आपण ह्या दत्तप्रभूच्या प्रतिमेचं मनोमन दर्शन घेऊ शकतो. हा मराठी भाषेतला ग्रंथ आहे. याचे 52 अध्याय काही प्रतीमध्ये आहेत, काही प्रतीमध्ये 53 अध्याय आहेत. रामचंद्र कृष्णाजी कामत या फार मोठ्या साधुवृत्तीच्या साधक संशोधकांनी श्री गुरुचरित्राचं पुनर्संशोधन करून 51 अध्याय आणि 52वा अध्याय अवतरणिकेचा अशी 52 अध्यायाची गुरुचरित्राची ग्रंथरचना प्रख्यात केली आहे. श्री क्षेत्र आळंद गाणगापूरच्या थोडं अलीकडं आहे. तिथं
डॉक्टर भीमाशंकर देशपांडे यांनी गुरुचरित्राचं खूप संशोधन करून अजून काही अध्याय जे यवनी राजवटीमध्ये गुप्त ठेवण्याच्या हेतूनं मूळ ग्रंथामध्ये समाविष्ट केले नाहीत असे काही 5-6 अध्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहेत असं त्यांच्याबरोबरच्या चर्चेत एकदा त्यांनी बोललेलं ऐकवतं, परंतु ते काही आपल्याजवळ उपलब्ध नाही. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं चरित्र या 51 अध्यायाच्या ग्रंथामध्ये आहे. पहिल्या 10 अध्यायापर्यंत श्री गुरुदत्ताची पूर्वपीठिका आहे आणि 11व्या अध्यायापासून ते 51व्या अध्यायापर्यंत नरसिंह सरस्वती स्वामी ज्यांचा जन्म कारंजाला झाला, ज्यांनी भारत भ्रमण करून आता जी नरसोबाची वाडी, नरसिंहवाडी आपण पाहिली असेल तर ठीक आहे, पाहिली नसेल तर पहा, तिथं 12 वर्ष राहिले आणि नंतर वयाच्या साधारणतः 40च्या पुढून ते भीमा अमरजा संगम तीर असलेल्या श्री क्षेत्र गाणगापूर या ठिकाणी पूर्ण वेळ राहिला. साधारणतः अपवादात्मक संशोधनामध्ये थोडाफार जरी बदल असला तरीही 80 वर्षापेक्षा जास्त आयुष्य त्यांना लाभलं. ज्ञानेश्वर माऊलींचा कालखंड संपल्यानंतर आणि एकनाथ महाराजांचा जन्म व्हायच्या आधी ची जी मधली 200 वर्ष आहेत, तर या कालखंडामध्ये यांनी आपला अवतार कार्य विश्वासमोर ठेवलेला आहे. श्री दत्त संप्रदायामध्ये आणि एकूणच समाजामध्ये अशी श्रद्धा आणि दृढ विश्वास आहे की नरसिंह सरस्वती हे दत्तप्रभूचे दुसरे अवतार आहेत. श्रीपाद श्री वल्लभ स्वामी ज्यांचा जन्म आता झालं कौन बनेगा करोडपती सुरू, सांगितलं की मी अमिताभ बच्चनचं चेकबुकच घेऊन आलोय, बस बाबू काकाकडून घेऊन जायचे पुन्हा पैसे, माझ्याकडून नाही. श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा जन्म कुठं झालाय कोणीतरी सांगावं, मला आनंद वाटत. पीठापुरम, छान माहीत असावं आणि कथा सगळ्यांची मिळून असावी. कथा वाचकाची, कथा सांगणाराचीच नसावी, तर आपणही त्याच्यामध्ये थोडं सहभागी व्हावं. पीठापूर इथून सामलकोटला डायरेक्ट रेल्वे आहे, म्हणजे अंबाजोगाईहून नाही, परंतु परभणी, परळीच्या पुढून तिथून अर्ध्या तासाच्या अंतरावर अतिशय रम्य, दैदिप्यमान, तेजस्वी असं पीठापूरचं देवस्थान आहे. तिथं दत्तप्रभूचे प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा जन्म झाला आणि त्यांनी दीर्घकाळ वास्तव्य केलं श्री क्षेत्र कुरवपूर. कुरवपूर पीठापासून खूप दूर आहे, परंतु हैदराबादच्या पुढे नारायणपेठ नावाचं जे शहर आहे तिथून 1-1.5 तासाच्या अंतरावर कुरवपूर आहे. त्या ठिकाणी दीर्घकाळ वास्तव्य केलं श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी. हा दत्तप्रभूचा पहिला अवतार. दुसरा अवतार हा श्री नरसिंह सरस्वती स्वामींचा, ज्यांचा जन्म विदर्भामध्ये आता जो वाशिमचा भाग आहे त्या भागामध्ये लाड कारंजा म्हणून गाव आहे.
लाड कारंजा. वाशिमला रेल्वेनं जाऊन तिथून 15-20 मिनिटाच्या अंतरावर ते स्थान आहे. आणि बसनं जर गेलं तर बसनं डायरेक्ट अकोल्याकडे जाणाऱ्या किंवा विदर्भात जाणाऱ्या गाड्यांची चौकशी केली तर थेट कारंजाला जाता येणारी गाडी आहे. तर या ठिकाणी नरसिंह सरस्वती स्वामींचा जन्म झाला. त्यांचं चरित्र या ग्रंथामध्ये ओतप्रोत आहे. हा ग्रंथ विशेष 2 कारणासाठी आहे. तुम्ही आम्ही सगळे प्रापंचिक जीव, संसारी जीव, आपल्याला काय वाटतं तर आपल्या प्रपंचामध्ये परिपूर्तता असावी. आपल्या घरामध्ये कुणाला जर मूलबाळ नसेल तर मूलबाळ असावं. जन्मलेलं मूलबाळ जर अपंग असेल, काही व्याधीनं ग्रस्त असेल तर त्याच्यातून त्याची सुटका व्हावी. आपण जर दरिद्री असतो तर आपण धनधान्याने समृद्ध व्हावं. आपली धर्मपत्नी इथपर्यंत काठाला आलंय म्हणजे बऱ्याच होत्या म्हणून काठाला आलंय. आयुष्य या काठाला आलंय म्हणजे घरच्याईने सांभाळलंय म्हणून आलंय. आणि याची खरी जाणीव म्हातारपणी होते. आता मी वृद्धत्वाच्या प्रवेशद्वारातून मध्ये प्रवेश केलेला आहे म्हणून मला कळतंय की तिने सांभाळलं म्हणून हे आहे. खरं सांगू, कळत नाही त्यावेळेस, ज्यावेळेस ती सांभाळते आणि उतार वयाला कळतं की तिचे केवढे उपकार आहेत. काय बोललोत आपण, काय वसवस केलं, काय टच बोललो, काय रागा भरलो. ते पहा किती रागा भरलो तरी त्या रागाचा राग न वाटू देता सुद्धा पुन्हा तिने संध्याकाळी जेवायला बसल्यानंतर पुन्हा आग्रहाची खिचडी, आग्रहाचे भजे. 4 वाजता नवरा रागावला याचा राग तिने कधी मनात धरला नाही, परंतु त्याचं भलं कसं होईल हेच पाहिलं. प्रपंचामध्ये बसा, प्रपंचामध्ये आपला प्रपंच सांभाळणारी धर्मपत्नी जर तिला काही त्रास असेल, आजार असेल, दुःख असेल किंवा पतीला काही दुःख असेल तर श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये आपल्या लौकिक जीवनामध्ये जे सुख आपल्याला हवे असतात ते सुख प्रदान करण्याचं आशीर्वादात्मक सामर्थ्य या गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहे. गुरुचरित्र ग्रंथामध्ये अज्ञानी मुलगा ज्ञानी होण्याची कथा आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये जर अज्ञानी मूल असेल तर त्या अध्यायाच्या पठनानं, अनुष्ठानानं त्याच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडायला प्रारंभ होतो. व्याधीग्रस्त माणसांच्या कथा आहेत की सद्गुरूच्या कृपेनं त्यांच्या व्याधीचा नाश होतो. दरिद्री माणसांच्या कथा आहेत की सद्गुरूच्या कृपेनं ज्यांना आर्थिक ऐश्वर्य मिळतं. नव्हे नव्हे मृत्यू झाला, अपमृत्यू बरं का, निसर्गक्रमानं वयोवृद्धत्वानं होणारा वेगळा, पण अपमृत्यू झाला तर तो अपमृत्यू सुद्धा सद्गुरूच्या कृपेनं मृत्यूच्या दारातून बाहेर येऊन पुन्हा सुखाचं जीवन जगतो. अशा अनेक कथा आणि या कथांच्या साह्यानं श्री गुरुची कृपा ही या गुरुचरित्राचं एक प्रापंचिक भाविकांना अत्यंत लाभदायक असं चरित्र आहे. आणि जे मोक्ष आहेत, ज्यांना मोक्ष हवा आहे, ज्यांना सद्गुरूची कृपा हवी आहे, ज्यांना सद्गुरूच्या प्रेमाशिवाय दुसरं काहीही नको आहे, जे सद्गुरूच्या प्रेमानं ओथंबून जाणार आहेत, ज्यांना केवळ हा देह
देवाशी एकरूप व्हावा ही लालसा लागली आहे. यासाठी जीव बेचैन झाला आहे. ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांचा जीव पांडुरंगासाठी बेचैन झाला, माझ्या गंगाखेडचा जनाबाईचा जीव पंढरीच्या विठोबासाठी बेचैन झाला, अशी जीवाशिवाची भेट व्हावी अशी अंतःकरणामध्ये बेचैनी असलेल्या उत्तम साधकासाठी सुद्धा हा गुरुचरित्र ग्रंथ त्याला ते साध्य करून देणारा. म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ केवळ संसारातले सुखदुःख निवारण करणारा आहे एवढंच नाही, तर ज्यांना संसारातून बाहेर पडायचंय, सांगायला छान वाटायले, ऐकायला बरं वाटायले, पण खरं सांगाकडे काय 5 पैसे देऊ नका, घेऊ नका, पण खरं सांगा कोणाला संसारातून बाहेर पडायचे? तेव्हा त्यांनी हात वर केला, कोणी केला नाही. मी तुम्ही पाठीमागे पाहावं म्हणून म्हणलो. एक हजारात एखादा. भगवंतानं प्रमाण सांगितलंय, मनुष्यानाम सहस्रेषु, हजारात एखादा संसाराला कंटाळतो. आपणही संसाराला कंटाळतो, पण उग थोडा वेळ. संसार जर दुःखरूप असला असता तर तो कोणी केलाच नसता, आणि संसार जर सुखरूप असला असता तर कोणी दुःखी असलंच नसतं. मग संसार सुखही नाही, संसार दुःखही नाही, संसार सुखदुःखाच्या पलीकडला आनंद शोधण्याचं केंद्र आहे, सेंटर आहे. इथूनच सगळा शोध घेता येतो. इथूनच तो सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ती आदी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः, तो श्रीकृष्ण या मृत्यूलोकातच मिळू शकतो. हा जो माझा जन्म आहे, आता तुम्ही घरी गेल्यावर सांगतात ह्याला काही येत नाही, उगं पाणी पिऊ पिऊ सांगायले. आम्ही जो इथं जे आलो आहोत, ही गोष्ट खरी आहे की त्याच्यात आमचं काही कर्तृत्व नाही, परंतु जन्माला आल्यानंतर मात्र कर्तृत्वाच्या अनेक संधी. जर मी जन्माला आलो आहे तर माझा जन्म हा कशासाठी आहे, कुणासाठी आहे, याचा शोध आणि बोध घेऊन जो परमात्मा आनंद रूप आहे, त्या आनंद रूप परमात्म्याशी एकरूप होण्याचं सामर्थ्य याच माणसाच्या जन्मामध्ये आपल्याला आहे. त्याच्यामुळं बॅनर जरी लावलं, पोस्टर जरी लावलं, तरी गाई म्हशी काही कथा मंडपात कधी येतील का? नाहीत येणार, माणसंच येतील. कारण एकनाथ महाराजांनी नाथ भागवतामध्ये मनुष्य देहाच्या संदर्भानं फार मोठं सुंदर चिंतन ठेवलं. नाथ बाबा बोलले, मनुष्य देहीची निज्ञाने सतचित आनंद पदवी घेणे. डिग्री कोर्स आहे हा जो जन्म आहे ना, हा डिग्री कोर्स आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे, PhD कोर्स आहे. कोणती पदवी घेणे? मनुष्य देहीची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला असे. याचेच एक म्हण आहे, पशुका होत पन्हैया नरका कछु नाही होय. अगर नर करणी करे तो नरका. आता इथं
इथून पुढे तुम्ही तुमच्या स्वास्थ्यात तुम्हाला माहित असेल तर चांगली गोष्ट आहे. नरकारणी करे तो नरका नारायण होगा. अरे हे देहाचे कवच कुंडल हे चर्मचक्षुचा विषय आहे. नारी असो की नर असो त्यांना नारायण होण्याचा अधिकार आहे. श्रुती माऊलीनं सांगितलं अहम ब्रह्मास्मी. मी कोण आहे? तत्वमसी. 4 वेदाचे 4 महावाक्य आहेत. तत्वमसी. तू तो आहेस. कळायले का? वातावरण छान आहे. हलकं हलकं वारं यायले. ऊन सुद्धा मंद मंद झालंय थोडस. परंतु मनुष्याला हा उपदेश पशु पक्षाला नाही, प्राण्याला नाही, मनुष्याला आहे की अरे हे माणसा तू तो आहेस. मग तो जर प्रचंड सामर्थ्य संपन्न आहे तर तू इतका दुर्बळ कसा? तो जर आनंद रूप आहे तर तू दुःख रूप कसा? तो जर विश्वाचा निर्माता आहे तर तू लाचार हीनदीन कसा? तो कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम शक्य आहे तर तू रोगी कसा? कुठेतरी गडबड आहे. आणि कुठं गडबड आहे ही गडबड निवारण करण्यासाठी फार संतांनी सोपं सोपं करून सांगितलंय. पहा, साधी गोष्ट आहे जी कबीरदासजींच्या लक्षात आली ती आपल्याही लक्षात येऊ शकते. आपल्यालाही लक्षात आहे. कबीरा 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 जब हम पैदा हुए जग हसे कबीरा हम जब पैदा हुए जग हसे हम रोए. आणि पुढच्या चरणामध्ये त्यांनी जन्माला आल्यापासून काय करावं हे एका लाईन मध्ये, एका ओळीमध्ये बेडा पार. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा सगळ्यांना आनंद होतो. सगळे जण त्या ह्याच्या बाहेर बसलेले असते तर माणसाला कोणी मध्ये येऊ देत नाही. हे म्हातारे कोतारे पोरं सोरं ते लेकराचा होणारा बाप तर की नाही नुसतं त्याचा ऑक्सिजन डाऊन झालेला असते. त्याला कोणी बोलत सुद्धा नाही. सरकन मध्ये जातात त्या नर्स बाया, पटकन बाहेर येतात, पुन्हा पळत जातात. याचं नुसतं अप डाऊन काही कळत नाही. आणि तितक्यात कोणतरी वयस्कर नर्स येते, ते दरवाजा उघडते आणि मुलगा झाला म्हणते. सगळ्यांना आनंद होतो. तिथं काय 10, 20, 5, 25 जण असते तर मी तर आजकाल असं पाहिलं की ते बातमी आली की इथं असलेले 10 जण 10 मिनिटामध्ये 1000 माणसाला कळवितात. ते काय मुलगा झाला की लागली त्याच्या अभिनंदन. 1000 माणसाला आनंद झाला. पण जो जन्माला आला त्याची अवस्था काय होती? जग हसे हम रोए. आपण सगळेजण जन्माला आलो तेव्हा रडलो. किंबहुना ऐका, रडल्यावरच घोषित झालं की हा जन्माला आला. नाही तर आमचा भार्गवराम रडला नव्हता तर ते डॉक्टरांना अनंत उपाययोजना करून त्याला रडवावं लागलं. आणि मग रडल्यावर मग म्हणले हा आता जन्माला आला. बाबा तू अश्रू घेऊन जन्माला आलास. तुझ्या जरा आवाज थोडा वाढवून द्यावा, मला फार जवळ बोलावं लागलं. थोडस वाढवून द्या. आहे लोक इतकेच आहेत पण आम्हाला जी सवय असते थोडस अजून थोडं
परंतु त्या अश्रूच्या थेंबासोबत परमेश्वरी कृपेचं अमृत तुझ्या बरोबर आलं आणि मग कबीरदासजी बोलले ऐसी करणी कर चलो ऐसी करणी कर चलो सारे रे मा पा रे मा पाणी पाणी सा ऐसी करने कर चलो हम हंसे जगर चदरिया चदरिया झीनी रे हा ग्रंथ आपल्याला ऐका हा ग्रंथ आपल्याला आपली भेट करून देतो कळायला ना हा ग्रंथ आपल्याला आपली भेट करून देतो संसारातले दुःख तर निवारण करतोच करून पहा माझ्या वडिलांनी 60 वर्ष गुरुचरित्राची पारायण महाराष्ट्रामध्ये हजारो घरी केली त्या सगळ्यांचा अनुभव आहे की गुरुचरित्राच्या पारायणानं आमच्या घरामध्ये आनंद आला तुझ्याकडे किती झाली पारायण घरी म्हणजे माहेरी आमच्या वडिलांनी केली गुरुचरित्राच्या पारायणामुळं लौकिक दुःखाचं निवारण होणं काय नवल आहे परंतु संसार दुःख चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळण काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ धर्म जागो सदैवाचा झोका परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे आंधळ्याला दृष्टी देणारा हा ग्रंथ आपण सगळेजण आंधळे आहोत आता तुम्ही म्हणतात तुला मानानं बोलविलंय गुणानं बोलणं आपिशासारखे काय बोलायला की आपण सगळे आंधळे आहेत म्हणून पण खरं सांगा आपली वस्तू नाही त्या वस्तूला आपलं म्हणणं हे काही डोळसपणाचं लक्षण आहे का
जी वस्तू आपली नाही आहे आणि ती आपण आपली म्हणतो. मग हे आता यांच्याच घरी राहून यांच्याच घराबद्दल बोलणं योग्य नाही, परंतु हे घर कुणाचं? शोभा काकीचं. महिला मंडळी म्हणतील शोभा काकीचं, पुरुष मंडळी म्हणतील बाबूरावचं. आता पुढचा प्रश्न आहे की हे घर विटा मातीचं आहे का बाबूरावचं आहे?